संगम या सामाजिक संघटनेच्या वतीने कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील सेडम येथे 29 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत 7व्या भारतीय सांस्कृतिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। प्रकृती केंद्रित विकासात समर्पित जगातील हा सर्वात मोठा असून या उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आल्याची माहिती भारत विकास संगमचे राष्ट्रीय सहसंयोजक अशोक टांगसाळे यांनी दिली आहे। भारत विकास संगम द्वारे भारतीय संस्कृती उत्सव 7 प्रकृती केंद्रित विकासास समर्पित जगातील सगळ्यात मोठा कार्यक्रम दिनांक 29 जानेवारी 2025 ते 6 फेब्रुवारी 2025 या काळामध्ये प्रकृती नगर शेडम जिल्हा गुलबर्गा कर्नाटकात साजरा होत आहे। हा कार्यक्रम प्रकृती केंद्रित विकासास समर्पित असून मानवी जीवनातील विकासास संबंधित सर्व गोष्टीला अनुसरून कार्यक्रमाची योजना करण्यात आली आहे। त्यात मातृशक्ती संगम, शिक्षण शक्ती संगम, युवा शक्ती संगम, ग्राम कृषी, आहार आरोग्य इत्यादी विषयावर भारतातील तज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार आहेत। भारत विकास संगम यांच्या वतीनं 7वा भारतीय सांस्कृतिक उत्सव तो सेडम या ठिकाणी आयोजित केला जात आहे। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा पूर्ण कार्यक्रम प्राकृतिक विकासाला समर्पित आहे। या कार्यक्रमामध्ये देशभरातनं 30 लाख लोक उपस्थित राहतील आणि समाजातल्या सर्व स्तरातील ही सारी मंडळी असणार आहे। याच्यामध्ये विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, पालक असतील, माता असतील, युवक असतील, शेतकरी असतील, उद्योजक असतील, शास्त्रज्ञ असतील, हा सर्व समाजाला समावेश करून घेणारा हा भारतीय सांस्कृतिक उत्सव आहे। आणि या उत्सवाचं सर्वात महत्त्वाचं काय वैशिष्ट्य असेल तर हा पूर्णपणे स्वयंसेवक पद्धतीने हा कार्यक्रम राबवला जातो। यामध्ये कुणीही नोकर नाही आहे किंवा कुठलीही यंत्रणा या ठिकाणी नाही आहे। हा समाजासाठी घेतला जाणारा कार्यक्रम आहे। तर या ठिकाणी आम्हाला सांगावं असं वाटतं की समाजातल्या सर्व स्तराच्या लोकांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती नोंदवावी। संस्कृती उत्सव 7 हा कार्यक्रम मला वाटतं 10 वर्षाच्या मेहनतीनंतर आपल्या लातूर जिल्ह्याच्या बाजूलाच साजरा होतोय, तेव्हा या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त फायदा लातूर जिल्ह्याच्या लोकांनी घ्यावा ही एक अपेक्षा आहे। या कार्यक्रमाचं जे 9 विषय आहेत त्याच्यातले मेनली आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका हे 3 विषय, तसं तर सगळेच विषय महत्त्वाचे आहेत, पण 3 विषयावरती जास्त भर देणं गरजेचं आहे। कारण का भविष्यात 20 वर्षानंतर जो आपल्याला प्रश्न भेडसावणार आहेत, उद्योजक असेल, कृषी असेल, शिक्षण असेल, या सगळ्या विषयाला त्या ठिकाणी न्याय दिला जाणार आहे। आता गावाचा सर्वांगीण विकास किंवा गावाला स्वबळावर जर उभा करायचा असेल तर त्याच्यात गाडीचा ड्रायव्हर हा चांगला असला पाहिजे किंवा गाडीच्या ड्रायव्हरची मानसिकता व्यवस्थित असली तर गाडी ती पुढं जाते। अगदी तसंच गावाचा चालक हा सरपंच आणि ग्रामसेवक आहे आणि त्याचबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, 29 डिपार्टमेंट, ती सर्वस्वी जबाबदारी गावाला स्वबळावर उभा करण्याची सरपंच आणि ग्रामसेवक आणि इतर डिपार्टमेंटची आहे। तेव्हा अपेक्षा हीच आहे की आपल्या गावाला खरंच स्वतःच्या पायावरती उभा करायचं असेल तर सरपंच बांधवांनी आणि ग्रामसेवक बांधवांनी जास्तीत जास्त आपल्या गावातल्या युवक, युवती, शेतकरी आणि शिक्षण विभागाचे सर्व विद्यार्थी आणि जिल्हा परिषदच्या शाळा या सगळ्यांच्या सहली 10 दिवसासाठी त्या ठिकाणी काढल्या तर त्याचा फायदा खूप मोठा होऊ शकेल। याचं कारण असं की त्या ठिकाणी जर आपण कार्यक्रमाला आलात तर आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळेल आणि माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून त्या ठिकाणी घडण्याची एक चांगली प्रोसेस आहे। इथं आपण 15 वर्ष मेहनत घेणं, 28 वर्ष शिक्षण शिकणं, तिथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी 10 दिवसामध्ये बघायला मिळणार आहेत। त्या ठिकाणी एकत्रित मोठं स्टेज असणार आहे, तेव्हा कार्यक्रम खूप मोठा, भव्य आणि दिव्य आहे। तेव्हा लातूर जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला विनंती आहे आणि त्यातली त्यात कृषी विभागाला तर आवर्जून आम्ही विनंती करतोय, कारण का तिथं मयंक गांधी, लक्ष्मीसिंग लापोडिया हे सगळे तज्ज्ञ व्यक्ती त्या ठिकाणी येणार आहेत। तेव्हा आपल्याला एक चांगली दिशा मिळेल आणि भविष्यात आपला चांगला भारत, चांगलं लातूर घडायला याची नक्कीच फायदा होईल। धन्यवाद। मॅडम नाव सांगा ना। मी नीता मगर, महाराष्ट्र महिला संघटक, भारत विकास संघम।